नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाची ज्या मित्रांनो 25,000 जागांसाठी ज्या मित्रांनो भरती निघत आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर रेल्वेमध्ये ज्या मित्रांनो ग्रुप डीच्या 25,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे ग्रुप डी या भरतीचे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे. तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांना सुद्धा ग्रुप डी या भरतीमध्ये लागायचं असेल तर आतापासून मित्रांनो तयारीला लागा, ठीक आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो उंची किती लागते, त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे की सर्वात आधी ग्राउंड असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुप डी या भरतीबद्दल सांगणार आहे. या भरतीमध्ये फिजिकल काय आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, यावर्षी ग्रुप डी मध्ये मित्रांनो टोटल 25,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. कोणता ITI नसला तरी चालते, तुम्ही 12वी पास नसाल तरी चालते. तुम्ही जर मित्रांनो 10वी पास असाल तर तुम्हाला ग्रुप डी मध्ये फॉर्म भरता येणार आहे. पर्सेंटेज वगैरे नसले तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही, फक्त 10वी पास पाहिजे ग्रुप डी मध्ये, ठीक आहे. त्याचबरोबर ग्रुप डी भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्षे सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि यावर्षी मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षे सूट तुम्हाला देण्यात येणार आहे. जसं या भरतीमध्ये वय 18 ते 30 वर्ष आहे, तर तुम्हाला जे मित्रांनो एक्स्ट्रा यामध्ये 3 वर्षे सूट भेटणार आहे. जसं SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओपन कॅटेगरीची मुलं या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. कारण की रेल्वेच्या ज्या मित्रांनो रेल्वेमध्ये RRB लोको पायलट असिस्टंटची भरती निघाली, त्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा 3 वर्षे सूट देण्यात आली आहे कोरोना काळातली. त्याचबरोबर जे मित्रांनो जे आता RRB टेक्निशियनची भरती निघाली, त्यामध्ये सुद्धा मित्रांनो 3 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो 3 वर्षे सूट देण्यात येतात. रेल्वेमध्ये रेल्वेतील मित्रांनो प्रत्येक भरतीमध्ये एक्स्ट्रा 3 वर्षे सूट देण्यात येतात मित्रांनो कोविडमुळे, ठीक आहे. त्याचबरोबर RPF कॉन्स्टेबल भरती निघणार आहे, त्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात येणार आहे. कारण की कोविडमुळे जे मित्रांनो ही भरती निघाली नव्हती, तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे वय वाढले, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा 3 वर्षे सूट भेटणार आहे. तर पहा, ग्रुप डी भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे. SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये एवढी फी असणार आहे. तर ग्रुप डी रेल्वेमध्ये ही जी भरती निघणार आहे मित्रांनो, ही ऑक्टोबर महिन्यापासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. एकच पेपर आहे मित्रांनो, यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं तुमचं मेडिकल आणि चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ग्रुप डी या भरतीची, ठीक आहे. तर सर्वात आधी मित्रांनो तुमचे जे फॉर्म आहे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होणार आहे. तर आतापासून बघा तुमच्याजवळ मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, तर आतापासून मित्रांनो तुमच्याजवळ हे 8-9 महिने जे मित्रांनो राहिलेले आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे. तर पहा, या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमचा पेपर होणार आहे, ठीक आहे. तर पेपर जो आहे मित्रांनो हा 100 मार्काचा असणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी, ठीक आहे. तर पहा, 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे, ज्यामध्ये पहा GKचे जे आहे मित्रांनो GK आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. यामध्ये करंट अफेअरचे फक्त 4-5 प्रश्न विचारले जाणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मॅथचे जे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सायन्सचे यामध्ये विज्ञानचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल सर्वात आधी तुमची मित्रांनो 100 मार्काचा पेपर होणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढे, ठीक आहे. तर सर्वात आधी तुमचा पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे, ठीक आहे. तर आता ग्राउंड किती आहे ग्रुप डी मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही, ठीक आहे. तर जे ग्रुप डीचं जे ग्राउंड आहे, तर ग्रुप डी मध्ये पहा मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांना मित्रांनो 35 किलोचं वजन आपल्या खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 100 मीटर.
आणि टायमिंग भेटणार आहे 2 मिनिटाचा. ठीक आहे, तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी. 35 किलोचं वजन तुम्हाला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे. 200 मीटर 2 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी मित्रांनो तुम्हाला 4 मिनिट 15 सेकंड एवढा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांना यामध्ये 20 किलो वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि या ठिकाणी टायमिंग जे भेटणार आहे तो 2 मिनिटाचा भेटणार आहे. 100 मीटर धावावं लागणार आहे. ठीक आहे, तर 100 मीटर तुम्हाला धावावं लागणार आहे. महिला उमेदवारांना 20 किलोचं वजन घेऊन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे. ठीक आहे, तर 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन महिला आणि टायमिंग 2 मिनिटाचा भेटणार आहे. त्याचबरोबर यामध्ये महिला उमेदवारांसाठी रनिंगचा जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा रनिंग 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे. तर असं यामध्ये ग्राउंड आहे ग्रुप डी या भरतीमध्ये. ठीक आहे, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो ग्राउंड आणि तिसरं तुमचं मेडिकल, चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि ग्रुप डी या भरतीचा जो पेपर आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच होणार आहे मित्रांनो. तुम्हाला जरी वाटत असेल तर आपल्या जिल्ह्यामध्येच मित्रांनो ग्रुप डीचा पेपर होणार आहे आणि ग्राउंडसुद्धा महाराष्ट्रामध्येच ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला पेपर देता येणार आहे ग्रुप डीचा. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो पगार यामध्ये 30,000 प्लस पगार मिळणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये जे आहे मित्रांनो पदं कोणकोणते असते ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर ग्रुप डी मध्ये 9 प्रकारची पदं असते. तर पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो ट्रॅकमॅन आणि दुसरं जे आहे ते आहे मित्रांनो गँगमॅन आणि तिसरं आहे मित्रांनो कॅबिनमॅन आणि चौथा आहे हेल्पर. त्याचबरोबर 5वं पिओन आहे आणि 6वं जे ते आहे मित्रांनो असिस्टंट पोईमॅन. त्याचबरोबर 7वं जे पद आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी हॉस्पिटल अटेंडंट आणि 8वं जे पद आहे ते आहे मित्रांनो असिस्टंटचं. त्याचबरोबर 9वं जे पद आहे ते आहे मित्रांनो असिस्टंट डिपीट स्टोर. ठीक आहे, तर यामध्ये असे 9 प्रकारचे पद असणार आहे ग्रुप डीमध्ये. त्याचबरोबर यामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, जसं मित्रांनो पहिलं जे पद आहे ट्रॅकमॅनचं, तर यामध्ये जे तुम्हाला काम करावं लागणार आहे, तुम्ही रेल्वेमध्ये बघितलं असेल मित्रांनो, जे ट्रॅकवर जे त्याला जॅकेट घालून राहते जे मित्रांनो ते ट्रॅकवर राहते तर त्यांनाच मित्रांनो ट्रॅकमॅन म्हणलं जाते. तर ते काम करत असते ट्रॅकचं, काही बिघडलं आहे का बा, काही हे झालं आहे का, तर हे त्यांचं काम असते. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल ते सेंद्रिय जे आहे मित्रांनो जॅकेट घालून जे आहे रेल्वे स्टेशन ट्रॅकवर जे आहे मित्रांनो असते, आपण जेव्हासुद्धा रेल्वेमध्ये बसलो असेल तर ते दिसते मित्रांनो आपल्याला काम करताना, त्यांना ट्रॅकमॅन म्हटलं जाते. ठीक आहे, तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती आहे ग्रुप डीची. ठीक आहे, तर जे पण मुले आपल्या महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी ग्रुप डी या भरतीची जे आहे मित्रांनो तयारी करत आहे, तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे, तर आतापासून 8 महिन्याचा टाईम आहे तुमच्याजवळ. ऑक्टोबर महिन्यापासून मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. 6 ते 7-8 महिने तुमच्याजवळ राहिलेले आहे. ठीक आहे, तर आतापासून अभ्यास करा आणि आतापासून चांगली तयारी चालू ठेवा आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या ग्रुप डीचे. ठीक आहे, 25,000 जागांसाठी मित्रांनो हे ग्रुप डीची भरती निघत आहे. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून जे मित्रांनो प्रॅक्टिस चालू ठेवा. ठीक आहे, तर चांगली ही ग्रुप डीची भरती निघत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून फॉर्म भरणे चालू होणार आहे 25,000 जागांसाठी. तर 10वी पासवरच तुम्हाला ग्रुप डी या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ग्रुप डी या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट, वेळोवेळी माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती ग्रुप डी भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.